सन्माननीय मंचावर उपस्थित या विधानसभेचे विद्यमान आमदार तसेच भावी मंत्री तानाजीराव सावंत साहेब, तुमच्यासाठी मी एक डायलॉग पाठ करून दिलाय. वाट बघत होतो आणि का कोण राहिला आज तुमच्यासाठी लागू होते. जीवन देना ईश्वर की बात है, जीवन देना ईश्वर की बात है, मृत्यू आना समय की बात है, लेकिन लोगों के दिल पर राज करना ये अच्छे कर्मों की बात है. असं तुम्ही लोकांच्या काळजावरचे राज्य केलेलं आहे. साहेब, मागील 10 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. काम करत असताना तुमच्यासारखा इथं विकास पुरुष मी या तरुण वयामध्ये बघितलेला. साहेब, या मतदारसंघामध्ये जास्त मी काय आता इथं तुमचा वेळ घेत नाही, परंतु ज्या काळी 2013ला या मतदारसंघाची परिस्थिती बघितली असता मी लहान होतो आणि आमच्या मतदारसंघामध्ये ऊसाचा प्रश्न हा गंभीर बनला होता. परंतु रात्री या ठिकाणी सभा झाली असता काही त्यातल्या आपल्या विरोधकांनी असा उल्लेख केला की आम्ही या मतदारसंघाचा ऊसाचा प्रश्न मिटविला आणि इथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं. साहेब, पण 2013च्या अगोदर सगळ्यात जास्त शेतकऱ्याला रडविला असेल, शेतकऱ्याला जाळलं असेल तर ह्या काँग्रेस आणि ह्या तुतारीच्या लोकांनी जाळले. ह्या मतदारसंघामध्ये 2 कारखाने होते, ते दोन्ही कारखाने बंद होते. तिथल्या माझ्या बापाला सुद्धा साहेब बांधावरती ऊस तोडून टाकावा लागलेला आहे. या गावामधल्या 70% शेतकऱ्यांनी इथला ऊस बांधावरती टाकलेला आहे. त्यानंतर तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये प्रवेश केला आणि वाशीचा आपला कारखाना शिवशक्ती अतिशय चांगल्या जोमाने सुरू केला. साहेब, रोज एक कारखान्यावर कारण ऐकायचं की आमचा बाप जायचा कारखान्यावरती म्हणायचं काय झालं आज गेलो, पण साहेब म्हणायचं की जॅमच झालाय कारखाना. आता साहेब जॅम कसं का होऊन गेला मग 2013 पासून तुम्ही घेतल्यापासून नाही मग तीच म्हणावायचंय की 2013 त्यानंतर तुम्ही ह्या मतदारसंघात प्रवेश केला, एकही कारखाना जॅम झाला नाही. त्यानंतर साहेब दुसरा कारखाना लगेच तुम्ही इथला नरसिंह कारखाना घेतला आणि नरसिंह कारखाना घेतल्यानंतर तिथल्या 10 खेड्यांना आता रोजगार निर्मिती होणार. त्या कारखान्यामुळे इथले पंक्चरवाले असतील, बिल्डिंगवाले असतील, हॉटेलवाले ह्या सगळ्यांना इथं रोजगाराची अतिशय चांगल्या प्रकारे निर्मिती झाली. त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये आता साहेब म्हणले कारखाना चालू केला, आता ऊस आणायला अडचण होती, ऊस आणायचा कसा म्हणजे आता रस्ता आपल्याला करावा लागतो म्हणून शिवसैनिकाला रस्त्याची ऑर्डर काढली आणि साहेब गोरेगावची ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी 700 ट्रॅक्टर म्हणून आणि टिपर टाकून रस्ते केले आणि त्या रस्त्यावर हा कारखान्याला ऊस येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार. त्याचबरोबर बागायती क्षेत्र आणखी वाढलं पाहिजे म्हणून जलयुक्त शिवार असेल, शिवजल क्रांती असेल अशी कामे आपल्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आली. साहेब, मला सांगताना एक आनंद वाटतो की आपलं सरकार राज्यात आल्यानंतर सौर ऊर्जा असेल, मागच्या शेतकऱ्यांना शेततळे असेल, अशा अनेक योजना मोठमोठ्या राबवल्या गेल्या. साहेब, कधी 1 रुपया ह्या महाविकास आघाडीने 1 रुपया कधी दिला नाही, परंतु आपलं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर अतिशय मोठमोठ्या मदती आपल्या ह्या सरकारच्या माध्यमातून केल्या गेल्या. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला. 1 रुपया कधी येत नव्हता, आला तर DCC बँकेत मध्ये यायचा आणि दिवसभर आमचे शेतकरी रात्रभर एकदा काय झालं लहान म्हणजे नंबर आला की मला सांग कुठलं बोलणं काय. साहेब, 1 रुपया ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता, परंतु नरेंद्र मोदीजीचा आणि आपलं सरकार राज्यात केंद्रात आल्यापासून ऑनलाईन सगळ्या योजना थेट लाभ शेतकऱ्यांना खात्यावरती पडत आहे. त्या DCC मधलं ही बी पैसे होते, कुणी बी पैसे बोलवून येत होतं, पण आता ऑनलाईन खात्यावर पैसे पडले तेव्हा गोष्टच नाही ना, तरीही जाऊन ही शेतकरी पैसे काढू शकतो. अशा आणखी चांगल्या योजना आपल्या माध्यमातून ह्या मतदारसंघात केलेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आमदार तानाजी सावंत साहेब यांना धनुष्यबाणावर समोरील बटन दाबून सर्वाधिक जास्त आपल्या तेरखेडा जिल्हा परिषद गटामधनं निवडून द्यायचंय. आणि साहेब, आणि दुसरी या ठिकाणी आता खिडकीमधनं काय कावळे ऐकत असतात त्यांना मी विनंती करतो, तुम्ही इकडे येऊ शकत नाही, पण खिडकीमधनं आजचं साहेबांचं आणि आमचं भाषण ऐका आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबा. एवढंच म्हणतो. धन्यवाद सुधीर भाऊ. ज्या माणसाला
500 किलोमीटर नदी